नमस्ते सगळ्यांना, NG किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज मी एक नाश्ता करणार आहे। त्याच्यासाठी बघा मी ह्या वाटीच्या मापाने 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली, 1 वाटी मसूरची डाळ घेतली, तुरीची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली आणि 1 चमचा छोटा चमचा एवढे मेथी घेतलेली आहे। हे धुवून आपल्याला भिजत ठेवायचे आहे 4-5 तासासाठी पाण्यामध्ये। हे सगळं मी मिक्स करते, आता धुवून घेते। तर मी हे 3-4 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आपल्याला 5-6 तास हे पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं। काल बघा मी तांदूळ आणि सगळं मिक्स डाळी भिजत टाकलेल्या 5-6 तास झाल्याच्या नंतर मी रात्री हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। हे बघा किती छान पीठ झालेलं आहे, मस्त। कारण मी मिक्सरला लावताना नाही दाखवलं, कारण खूप सारे माझे व्हिडिओ आहे त्याच्यातून मी दाखवलेले आहे। इडली डोसा आहे, पालक डोसा वगैरे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, म्हणून नाही दाखवलेलं, फक्त मिक्सरला लावतानाच नाही दाखवलेलं। आणि पीठ आता हे तयार झालेलं आहे आणि त्याचा आपल्याला नाश्ता करायचा आहे। आता अर्ध पीठ मी ह्याच्यातलं काढून घेते आणि दाखवते तुम्हाला। त्यातलं बघा मी अर्ध पीठ काढून घेतलंय, काढून ठेवलंय। त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे। हलवून घेऊया। चला मी गॅसवरती आता तवा ठेवलेला आहे, तवा आपला गरम झालेला आहे। पीठ चांगलं हलवून घेऊया। डोसा टाकून घेऊया। थोडंसं तेल शिंपडूया वरून। आपण पलटी करून घेऊया। एक मिनिटासाठी आपण पलटी करून घेऊया। बघा डोसा किती छान झाला आणि त्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे, मस्त कलर आलेला आहे, एकदम क्रिस्पी झालेला आहे। तर आपण काढून घेऊया। सगळे डोसा आपण असेच करूया, ह्याच पद्धतीने करूया। ह्या डाळीवर मी मिक्स डाळीचा आपला डोसा तयार झालेला आहे। कुरकुरीत डोसे मस्त होतात आणि लागतातही छान मुलांना डब्यासाठी। रोज डब्याला काय देणार मुलांना, तर अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये भाज्या टाकून पण मस्त डोसा होतो। तर असे लहान मुलांना डब्यामध्ये देऊ शकता टिफिनसाठी। टेस्ट असा नाश्ता होता, हेल्दी पण आहे। बटाट्याची भाजी आणि खोबऱ्या शेंगदाण्याची चटणी आहे ही, ह्याच्यावर मस्तपैकी एन्जॉय करा। आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।